नाही, हे शाखा नाही, आमचं कार्यालय आहे या मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये. अनेक प्रशासन शासनचे कार्यालय, पोलीस प्रशासन असतील, रेस्टिंग ऑफिस असतील. आज आम्ही एक कार्यालय आपले मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांचं कार्यालय, घराचा बाहेरच आम्ही ऑफिस उघडलाय. इकडेच आम्ही जनता दरबार काही प्रश्न असतील तर ते कमिशनरला हातोहात भेटून ते आपल्याला सोडवता येईल. आणि असं आमचं प्लॅनिंग आहे की ज्या पद्धतीने शहरामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून कंटेनर लागलेला आहे, तर आता IAS ऑफिसर आलेले आहे ज्यांची शिकवण खूप जास्त आणि त्यांनी हे स्वीकारलंय की हा कंटेनर उत्तम मार्ग आहे लोकांना सेवा द्यायचं आणि त्यांना सर्वांना अधिकृतरित्या जरी परवानगी दिली असं मी गृहीत धरतो. कारण एका ठिकाणी महापालिकेने कारवाई केली होती तर कमिशनर साहेबांनी त्या कंटेनर महापालिकेचा खर्चावर जाऊन परत लावलं. तर ह्याचं मिनिंग स्पष्ट आहे की त्यांनी हे पायंडा पाडलाय की हा शहर कंटेनर शहर म्हणून ओळखलं जावं, ह्याची एक वेगळी ख्याती निर्माण व्हावं आणि ह्याच पद्धतीने पुरा देश जगभरात अशा प्रकारचे ऑफिसेस उघडता येईल समाजसेवाचं, असं मला तरी वाटतं. नाही बघा, आता ज्या ठिकाणी गरज आम्ही करणार. मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं पोलीस कमिशनर ऑफिस, तिकडेही लोकांची कामं असतात, तर पुढच्या सोमवारी आम्ही पोलीस कमिशनर जे आहेत ऑफिस त्या कमिशनर ऑफिसचा बाहेर आम्ही करणार आहे आणि त्यानंतरचा सोमवार आम्ही ह्याला महानगरपालिकेचा बाहेर. आणि गरज पडल्या तर प्रत्येक पोलीस स्टेशन, प्रत्येक महापालिका कार्यालय हे आम्ही ठेवू जेणेकरून लोकांना हे प्रश्न सुटतील आणि लोकांना सोयीचं होईल. सर, या कंटेनर शाखेतून असं वाटत नाही की शहराचं विद्रुपीकरण? नाही, मला वाटतं कमिशनर साहेबांनी IAS ऑफिसर आहे, त्यांनी निर्णय घेतला, चुकीचा निर्णय ते घेत नाही असं आमची तरी मानसिकता आहे.